हाय हॅलो नमस्कार. आर्चीस क्राफ्टी कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. आज बाजरीची भाकर आणि ठेचा खाऊशी वाटला होता, तर हिरव्या मिरची, कांदे, टमाटे, कोथिंबीर, लसूण असं कट करून घेतलं. तवा गरम करायला ठेवला आणि बाजरीच्या भाकरी टाकून घेतल्या आणि नंतर थोडेसे गवारीचे शेंगा होते तेही तेला मिठात असं छानपैकी तळून घेतले. खरपूस बाजरीच्या भाकरीसोबत छान लागतात. एकीकडे दूध तापवायला ठेवले आणि तव्यावरच करते. सगळं गरम तवा होता तर थोडंसं बसल्यामुळं काय आम्ही दोघंच होतो खायला आज. आणि त्याच्यानंतर मग त्याच तव्यावरती हिरव्या मिरच्या ज्या आहे तर ते छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या मस्त. आणि तेल वगैरे टाकायचं नाही अगोदर. ठेचा करायचा म्हटलं तर अगोदर सगळं छानपैकी भाजून घ्यायचं. पूर्ण भाजल्याच्या नंतर मग नंतर तेल शेवटला टाकायचं असतं ठेच्यामध्ये. आणि टमाट्याचा ठेचा खूप मस्त लागतो. माझ्या आईची रेसिपी खास माझी आई खूप छान करते. मिरच्या भाजून झाल्यावर ते एका बाजूला करून त्याच्यामध्येच कांदा वगैरे टाकून मस्त ते छान भाजून घ्यायचं. लाल कलर येईपर्यंत छान भाजू द्यायचं त्याला पण. कांदा पण आपला छान लाल भाजून झाला आहे. नंतर हिरव्या मिरच्या आणि कांदा दोन्ही मिक्स करून छान भाजायचं. ते पण एका बाजूला करून त्याच्यातच मग मी टमाटे टाकले आणि टमाट्यामध्ये रस असतं ते रस पूर्ण जिरायला पाहिजे ते रस असं. तर त्या पद्धतीने टमाटे असे छान भाजून घ्यायचे. आणि टमाटे भाजणं झाल्यावर तिन्ही पण एकत्र करून परत एकदा छान भाजून घ्यायचं. आणि तिन्ही पण एकत्र भाजून झाल्यावर आपलं लसूण आणि कोथिंबीर टाकायचं त्याच्यामध्ये. कोथिंबीर आणि लसूण टाकून ते पण मस्तपैकी भाजून घ्यायचं. ते भाजून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मग तेल टाकायचं. तेल मस्त असं गोल असं छान टाकून घ्यायचं. सगळीकडं असं ते तेल मुरलं पाहिजे मस्त ठेच्यामध्ये. तेलामध्ये चांगलं भाजून तेल पण जास्त टाकायचं नाही. जास्त तेल टाकलं ती एक टमाट्याची भाजीच होऊन जाते. मग आपल्याला ठेचा करायचा आहे तर तेल पण कमी प्रमाणातच वापरायचं त्याच्यामध्ये. आणि छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून गॅस बंद करून टाकायचं. मस्त ठेचा रगडून घ्यायचा. माझ्याकडे ते लाकडाचं आहे. ते पोळी वगैरे पण भाजत असतात त्याच्याने. तर मी ठेचा रगडते. ठेचा रगडण्यासाठीच घेतलेलं आहे, कारण हाताला चटका बसत नाही. कोणी कोणी तांब्याने लोट्याने ते रगडतात, पण हाताला वाफ लागते. आणि गरम ह्याच्यातच ते वाटून घ्यावं लागतं, तेव्हा ते छान रगडलं जातं. नाहीतर थंड झाल्यावर मिरची पटकन रगडल्या जात नाही. असं छानपैकी बारीक मस्त हे करून घ्यायचं आणि मस्त बाजरीच्या बरोबर ठेचा सर्व करायचं.